नमस्कार. वटपौर्णिमा म्हणजेच प्रत्येक सुवासिनीसाठी आपल्या पतीच्या उदंड आयुष्याची, उत्तम आरोग्याची आणि जन्मोजन्मीच्या साथीची प्रार्थना करण्याचा एक अतिशय मंगलमयी दिवस. सती सावित्रीने याच दिवशी आपल्या दृढ निश्चयाने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच या व्रताला वटसावित्री व्रत असंही म्हणतात. अखंड सौभाग्याचं लेणं असलेला वटपौर्णिमेचा सण यावर्षी सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी साजरा होत आहे. या पूजेचा शुभमुहूर्त सांगायचा तर पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:06 सुरू होत असून 30 जून रोजी पहाटे 5:26 पर्यंत आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी घराघरात एक वेगळाच उत्साह असतो. सकाळी लवकर उठून जेव्हा आपण पूजेची तयारी करतो तेव्हा मनात एक पवित्र भावना असते. ताटात हळद कुंकू आणि अक्षता मांडण्यापासून सुरुवात होते. विड्याची खाऊची पानं, त्यावर ठेवलेला पैसा आणि सुपारी, सोबत तेवणारा दिवा आणि अगरबत्ती मनाला प्रसन्न करतात. वडाच्या पूजेसाठी काळे मणी, देवाला अर्पण करायचं कापूस वस्त्र, सुवासिक फुले आणि पाण्याचा भरलेला कलश सज्ज होतो. प्रदक्षिणेचा तो सुती धागा हातात धरून जेव्हा आपण वडाला गुंडाळतो तेव्हा मनात पतीच्या दीर्घायुष्याचा विचार असतो. पूजेमध्ये नैवेद्यासाठी ठेवलेलं गूळ खोबरं आणि हळदी कुंकवाच्या वाणासाठी आणलेली ही मोसमी फळं, जसं की आंबा, फणस, जांभळं, करवंद आणि केळं, हे सगळं मांडताना ऋतुचक्राची आणि निसर्गाची कृतज्ञता वाटते. निसर्गाची ही पूजा ओटी भरल्याशिवाय पूर्ण होत नाही. एका सुंदर अशा ब्लाऊज पीसवर तांदूळ पसरवून त्यावर हळकुंड, बदाम, सुपारी, खारीक, अक्रोट आणि सोबतच फळ आणि फूल हे सर्व ठेवून जेव्हा आपण ओटी अर्पण करतो ना, तेव्हा अखंड सौभाग्याची भावना दाटून येते. तर अशा या पावन दिवशी वटसावित्रीची मनोभावे पूजा करा. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.